कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पत्नीनं आपल्या स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। यानंतर मुलाला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी शोध पथकाला मगरीच्या जबड्यात मुलाचा मृतदेह आढळून आला। त्या मुलाच्या मृतदेहाचा काही भाग मगरीने खाल्ला होता, त्यातील काही भाग पथकानं मिळवला। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत संबंधित महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना उत्तर कर्नाटकच्या कन्नड जिल्ह्याच्या दांडेली तालुक्यातील हालामदी गावात घडली। इथे 32 वर्षीय महिला सावित्री व तिचा पती रविकुमार वय 36 यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्यांचा 6 वर्षीय मुलगा विनोदला बोलण्यात आणि ऐकण्यात काही अडचण होती। तो सर्वसाधारण मुलांप्रमाणे बोलू अथवा ऐकू शकत नव्हता। यावरून पती पत्नीमध्ये वरचेवर वादाचे प्रसंग उद्भवत होते। सावित्री आणि रवी यांच्यामध्ये मुलावरून शनिवारी वाद झाला। या रागातून सावित्रीनं आपल्या 6 वर्षाच्या मुलगा विनोदला रात्री 9 वाजता नाल्यात फेकून दिलं, जो नाला पुढे काली नदीला जाऊन मिळतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मगरी आहेत। या घटनेच्या माहितीनंतर शोध पथक आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी या नाल्यात शोध मोहीम सुरू केली। मात्र रात्रीच्या काळोखात मुलाला शोधणं कठीण जात होतं। दुसऱ्या दिवशी रविवारी शोध पथकानं मगरीच्या जबड्यातून मुलाचा मृतदेह मिळवला। मगरीनं त्या मुलाच्या हाताचा काही भाग खाल्लेला होता। शरीरावर गंभीर जखमा आणि कापल्याचे व्रण दिसत होते। या प्रकरणी पती पत्नीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं। महिलेचं म्हणणं होतं की या प्रकाराला माझा पतीच जबाबदार आहे। तो नेहमी म्हणायचा की मुलाला मरू दे, तो फक्त दिवसभर खातच असतो। जर माझा पती असंच बोलत राहिला असता तर माझ्या मुलाला किती अत्याचार सहन करावा लागला असता। मी माझं दुःख कोणाला सांगू, असं ती महिला म्हणाली।